राहुरी तालुक्यातील वावरत, जांभळी, चिंचाळे, पुरणवाडी आदी भागातील शेती कनेक्शन विद्युत पुरवठा महावितरणने बंद केल्याच्या निषेधार्थ आज दिनांक 17 जुलै रोजी दुपारी शेतकऱ्यांनी राहुरी शहरात राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले। जोपर्यंत विद्युत पुरवठा चालू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतल्याने काही काळ पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली होती। शासनाने शेतीकरता 7.5 HP पर्यंतच्या पंपांना वीज बिल माफ केलेले असून योजना सुरू झाल्यापासून पुढे वीज देयकात सूट दिली आहे। मात्र मागील वीज बिल भरणा करण्यासाठी महावितरणकडून गेल्या 15 दिवसांपासून राहुरी तालुक्यातील वावरत, जांभळी, चिंचाळे, पुरणवाडी आदी भागातील शेती कनेक्शन विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे। सध्या शेतामध्ये खरीपाची पिके उभी आहेत। पीक उभारणीसाठी शेतकऱ्यांचा वारेमाप खर्च झालेला आहे। सदरचा शेतकरी हा अत्यंत दुर्गम भागातील असून तो जगण्यासाठी धडपड करत आहे। महावितरण विभागाने राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी लागू केलेला वसुलीचा नियम राज्यात पहिल्यांदा राहुरी तालुक्यातील दुर्गम भागात अवलंबला आहे। हे कशासाठी केले याबाबत शेतकरी वर्गामध्ये मोठे गैरसमज होत आहे असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे। संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज दिनांक 17 जुलै 2025 रोजी राहुरी येथील बाजार समिती समोर नगर मनमाड राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन केले। प्रसंगी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, प्रकाश देठे तसेच विजय तमनर, ज्ञानेश्वर बाचकर, डॉक्टर ज्ञानेश्वर आगाव, अण्णासाहेब सोडणर, वर्षा बाचकर आदींनी आपले मनोगत व्यक्त करून जोपर्यंत विद्युत पुरवठा सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा घेतला। सुमारे 1 तास चक्काजाम झाल्याने रस्त्यावर वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या। यावेळी तणाव निर्माण झाला होता। पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी शेतकरी व महावितरण यांच्यात मध्यस्थीची भूमिका घेतली। पीक निघाल्यानंतर शेतकरी एका बिलातील अर्धे बिल भरणार या अटीवर विद्युत पुरवठा संध्याकाळपर्यंत सुरळीत होणार असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले। यावेळी पोपट खिलारी, महेश हापसे, काशीनाथ धवान, राजेंद्र खिलारी, रामदास पारदे, महेश खिलारी, गणेश बाचकर, संदीप बाचकर, अविनाश बाचकर, बाबासाहेब वडितके, बाबासाहेब कोळशे, दीपक कुदनर, संजय झावरे, गोवर्धन हापसे, रवींद्र वाघ, बलराम धवान, प्रेमराज येळे, सुभाष आगाव, अमोल बोरुडे आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ते देण्यापूर्वी शेतकऱ्यांना एक आश्वासन दिलं होतं का आम्ही संपूर्ण वीज बिल माफ करू म्हणून। आज त्यांनी या नियमाची कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी राबवताना हे दिसत नाही। तर माझं या सरकारला म्हणणं आहे का तुम्ही जर दिलेलं आश्वासन जर पाळत नसाल तर आमचे दिलेले मत परत मागा द्या आणि परत पुन्हा निवडणूक घ्या, मग बघू कोणतं सरकार आम्हाला सत्तेत आणायचंय। अरे खोटे आश्वासन देता, आमच्यावर चुकीचे नियम लावता, चुकीचे धोरणं राबवता। तुमच्या या धोरणामुळे आम्ही अडचणीत आलोय। शेतकरी हा एका झाडाचे 1000 वाणे करणारा हा एकमेव पृथ्वीवरचा प्राणी आहे, जो जगाचा पोशिंदा आहे आणि आज त्याच्यावर इतकी वाईट वेळ जर येत असेल तर त्याच्यासारखं दुर्दैव नाही। अरे आपण म्हणतो आपला देश हा कृषी प्रधान देश आहे। अरे कशाचा कृषी प्रधान देश? अरे आज 15 दिवस झाले तुम्ही त्यांच्या डिपे बंद करता। अरे तुम्ही तुमच्या घरात 1 दिवस अर्धा तास लाईट गेली तर तुमचा जीव कसा विस होतो? अरे आमच्या शेतकऱ्याला काय वाटत असेल तुम्ही 15 दिवसापासून लाईट बंद केली। त्यांनी त्या गुराढोरांना एका गाईला पाणी 15 ते 20 लिटर लागतं, 4 वेळा गाय पाणी पिती, कुठून ते पाणी आणायचं? या हरामखोरांना जरा बी थोडेफार संवेदना यांच्या अंगात शिल्लक नाही का? माझा हा सवाल आहे। अरे बिल नाही हे तर माऊली तरी म्हणले बिल भरू, पण बिल हे भरलंच गेलं नाही पाहिजे। कारण की आम्हाला तुम्ही सांगितलं होतं स्वामीनाथन आयोगाप्रमाणे तुम्हाला आम्ही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार हमी भाव देऊ, का हमी भाव दिला नाही आम्हाला? तुम्ही सगळ्या सरकारी नोकरदारांना वेतन आयोग लागू केला। अरे आमचे 10 वर्ष झाले तेच आमच्या पिकाला भाव मिळतोय, तेच कसं उदरनिर्वाह करायचा? अरे महागाई 4 पटीत गेली। आमच्या गावाला ज्यावेळेस 2,500 रुपये भाव होता त्यावेळेस पेट्रोल 45 रुपये होतं, आज पेट्रोल 100 रुपये झाले आणि आमच्या गावाला भाव 2,500 आहे। सगळं जर तुम्ही महागाईचा विचार जर केला तर शेतकरी स्वतःचा उदरनिर्वाह सुद्धा शेतीवर करू शकत नाही, अशी ही परिस्थिती निर्माण झाली आहे। आणि हे जर जास्त बळेजावपणा करत असेल तर या सरकारला मी आज इशारा देतो का शेतकरी जरी आमच्या हातात सत्ता नसली तरी तुम्हाला
तोंडाला काळं फासल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. आज सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मुळा धरणाच्या कडेला ज्या असणाऱ्या मोटरीचा सप्लाय महावितरणने बंद केला होता, त्यामुळं आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या समेत रस्ता रोको आयोजित केला होता. या रस्ता रोकोमध्ये महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलं की आज संध्याकाळपर्यंत तुमच्या ज्या 40, 50, 60 डिप्या बंद केल्या तेवढ्या डिप्या चालू करून देतो. आणि आम्ही त्यांना सांगितलं आज संध्याकाळपर्यंत तुम्ही डिप्या चालू करून द्यायच्या, आणि जर केलं नाही तर उद्या सकाळी महावितरणचं कार्यालय फोडलं जाणार, म्हणजे फोडलं जाणार. कारण शेतकऱ्याचा आक्रोश फार मोठा झालेला आहे. 15 दिवसापासून या डिप्या बंद आहे आणि बिल चालू आहे. सरकारने सांगितलंय तुमचं लाईट मोफत आहे. आता 7.5च्या पुढच्या मोटरिंगला बिल आहेत. अहो तिथं 2-2 किलोमीटरचे डोंगर आहेत आणि तिथं जर पाणी चढायला 2च्या मोटरीने कुठे पाणी चढत असतं का? पण त्या शेतकऱ्याला पर्याय नाही मोठ्या वापरल्याशिवाय. आता जर 1-2 एकर शेतकऱ्याला जर 10 हॉर्सपावरचं बिल आहे, अशा परिस्थितीत जर हे महावितरण आडमुठेपणाचं धोरण घेत आहे, कुठंच राज्यामध्ये कुठंच ही अशी परिस्थिती नाही. आणि ही फक्त मुळा धरणाच्या मोटरी बंद केल्या आहेत. आता शेतकऱ्याला कुठेतरी 2 रुपये मिळणार आहे आणि 2 महिन्यापासून पाऊस नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आज हे आंदोलन झालं. या आंदोलनाला आम्ही पुण्यश्लोक आयला होळकर सामाजिक प्रतिष्ठान राहुरी तालुका यशवंत सेना नगरच्या वतीने पाठिंबा दिला. आणि उद्याचं आमचं आंदोलन फिक्स ठरलंय की उद्या महावितरणचं कार्यालय फोडायचं म्हणजे फोडायचं. कारण ते जर शब्दाला जागणार नसेल तर शेतकरी त्यांची वाट पाहणार नाही. आणि परत एकदा तुमच्या मीडियाच्या वतीने म्हणजे या आमच्या भावना त्यांच्यापर्यंत गेल्या पाहिजे की उद्या आमचा परत हल्लाबोल आंदोलन हे महावितरणच्या कार्यालयावर आहे. मुळा धरणाच्या लगतचे जे गावं आहेत ते सर्व मुळातच धरणग्रस्त, के रेंजग्रस्त, म्हणजे 2दा त्या लोकांचं पुनर्वसन झालंय आणि त्यांना डोंगरावर टेकडीवर जाऊन बसावं लागलं. त्यानंतर धरण अडवलं, धरण झालं, त्याचा फायदा पूर्ण अहिल्यानगरला झाला, तालुक्याला झाला. परंतु हे जे वंचित गाव आहे, 7-8-10 गाव आहे, त्यांचं अजूनही पुनर्वसन झालं नाही. आणि बघा शासनाने काय केलंय, 7.5 HP पर्यंत वीज बिल माफ करायला सांगितलं. आणि धरणावाल्याच्या ज्या मोटरी आहेत त्या परिसरातली जी परिस्थिती अशी आहे की धरणातून पाणी उचलायचं म्हणलं तर जवळजवळ 500 ते 700 फुटाचं अंतर आहे. म्हणजे तिथं 3 HP, 5 HP, 7 HPचं काम नाहीये. तिथे लागतात 10च्या 15च्या ह्या HP पॉवरच्या मोटरी आहेत आणि ते पाणी मिळतं आम्हाला फक्त 5 HPचं. म्हणजे ही आमची शोकांतिका आहे. 2 एकरवाला जरी असला तर तो किती, त्याला 2-5-10 लाख रुपये घालून धरणावरून पाणी आणावं लागतं वरती. म्हणजे एवढी परिस्थिती आहे. आणि महावितरणकडून जर लाईट घ्यायची असेल तर महावितरणकडे अर्ज केला तर आम्हाला डीपी द्या, तर ते म्हणतात तुम्ही खाजगीत घ्या. आम्ही ती डीपी खाजगीत घेतो, 4-5 लाख रुपये ते पैसे भरतो आम्ही 5 शेतकरी एकत्र येऊन आणि ती डीपी तिथं बसवतो. म्हणजे तुम्ही बघा ना किती परिस्थिती बेकार आहे. महावितरणने आम्ही ज्या खाजगी डीप्या घेतलेल्या आहे फक्त लाईट देतात आणि 3 महिन्याला 25-25 हजार रुपये बिल भरा म्हणतात. अशा पद्धतीचं त्यांचं हे वर्तन आहे. सरकार तिकडे घोषणा चांगल्या करतात पण तसं प्रत्यक्षात काहीच नाही. या मुळा नदीकाठचे सर्व शेतकऱ्यांचे कनेक्शन बंद केले, डिप्या बंद केल्या. आज तुम्हाला सांगतो पावसाळा चालू झाला, शेतकऱ्यांनी कर्ज काढून म्हणा, सोने तारण करून म्हणा, पिकं उभे केले, पिकं रकमाला येऊ राहिलेत. पावसाने दडी मारली आणि यांनी पिकं हातात यायच्या आधीच लाईट बंद केली. म्हणजे हे जळायला लागलेले पिकं याची सगळ्यात मोठी नुकसान या महावितरणामुळे होते. तुम्हाला प्रतिनिधी RR जाधव, राहुरी.